खुशनुमा यांना आता उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडे देण्यात आले तिकीट पाहायला गेलं तर तुमच्यावरती अनेक वेळा जमील शेखच्या हत्या संदर्भातले आरोप करण्यात आले होते. पुन्हा आता अधिवेशनात त्याच पद्धतीचा आवाज हिवाळी अधिवेशनात उचलणार असल्याचं देखील सांगितलं जातं. असं आहे की प्रथमतः तर मी त्यांचा उमेदवारीचा जे निर्णय ज्या पक्षाने घेतला आहे त्याचं स्वागत करतो. प्रत्येक माणसाला निवडणुकीत आपली किस्मत आजमायचा संधी आहे. मागच्या वेळी 2017ला त्यांच्या दिवंगत स्वर्गवासी जमीननी किस्मत आजमावली होती. किती मतं भेटली तुम्ही सर्वांना ठाऊक आहे. यावं, प्रत्येकाने यावं. असं आहे का प्रतिस्पर्धी पक्ष कोण ना कोण देईलच. आणि राहिलं त्या आरोपाच्या बाबतीत तर मी आधीच स्पष्ट केलेलं, अजूनपर्यंत मी मन मोकळ्याने कधी बोललेलो नाहीये. कारण मला खालच्या पातळीवर जाऊन सत्य गोष्टी काही राजकीय गोष्टीसाठी आणायची नाहीये. त्यांना हट्टच धरलाय का नजीब कारण ते पराभूत करू शकत नाही, तर अशा खोट्या आरोपामध्ये ते मला टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. मी एवढाच आवर्जून ठाणेकरांना सांगतो आपल्या वतीने की माझा काडी मोड कधीही संबंध नाही आहे आणि मी अशा खोट्या आरोपाला घाबरत नाही. कुठल्याही गोष्टीचा चौकशीला पोलिसांनी चांगला तपास केलेला आहे. आता तो आव्हाडांचा हट्टच असेल, कारण जेव्हा जेव्हा मी मुंबईत जातो दुसऱ्या दिवशी जमील हत्याकांड प्रकरण बाहेर येतो. कारण त्यांचं एकच म्हणणं आहे की मी मुंबईत जाऊ नये, मुस्लिम नेतृत्व निघाई व्हायलाच नाही पाहिजे. हे त्यांचा हट आहे. नागरिक ते निर्णय घेतील. जे उमेदवार द्यायचं त्यांनी द्यावं. स्वतः मनोज प्रधानांना यायचं असेल माझ्या समोर तर त्यांनी यावं. जितेंद्र आव्हाड साहेबांना त्यांच्या कुटुंबातले कोणाला पाठवायचं असेल तर त्यांनी यावं. निवडणुकीत जनतेसमोर जाणार. मी काम केलं असेल तर जनता मला स्वीकारणार, मी काम केलं नसेल तर जनता मला स्वीकारणार नाही. मी जनतेसमोर जायला घाबरत नाही, कारण मी काम करत आलोय आणि काम करत राहणार. परंतु काय ठाकरेकडे असेल, मनसे पक्ष असेल, सर्वच त्या पत्नीच्या मागे उभे राहणार असं मनोज प्रधान सांगतात. आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा हा मुद्दा उपस्थित होणार असल्याचं देखील असं आहे की बरं झालं तुम्हाला आज कळालं असेल का जितेंद्र आव्हाडांचा किती कपटी आहेत आणि कसा पद्धतीने जेव्हा एकत्र असून पण मागून काय उद्योग करत होता. तर हे उद्योग त्यांचे चालूच राहणार. त्यांनी करावं. पोलीस यंत्रणे स्वतंत्रपणे जे त्यांनी चौकशी करायची करावं. त्यांना इतर कुठे त्यांना तपास दुसऱ्या ठिकाणी द्यायचा असेल तर त्यांनी द्यावं. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, कारण काडीमोड संबंधच नाहीये. आणि तुम्हाला सत्य परिस्थिती माहिती आहे तर ज्यांनी मारलं त्याची बायकोवर त्याची नजर होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, पोलिसांचा जबाब दिलाय. तुम्ही इतरांच्या घरात घुसणार, इतरांच्या बायकोंच्या वर घाणेरडी नजर ठेवणार आणि त्यांनी काय केलं तर नजीब मुल्ला दोषी. तर स्वतःचं चारित्र्य बघा तुम्ही काय आहे, त्याचं चारित्र्य काय होतं आणि नंतर बोलावं. त्यांच्या उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांना अभिनंदन देतो आणि त्यांचं स्वागत करतो या निर्णयाचं. जेव्हा एकत्र राष्ट्रवादी होती, तुम्ही त्यांच्याबरोबर होता, तेव्हा त्यांनी कधी हा विषय उठवला नव्हता. विभक्त झाल्यानंतर ते हा त्यांनी आवाज आणि जे जमीनशेख होते, मनसेचे होते, पण त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी देते. त्यांच्या पक्षाकडे उमेदवार नाही पण त्यांना देत आहेत की कसं काय? बघा, ते आव्हाड साहेबांची खेळी काय होती, एकत्र असल्यावर काय होती ना, ते त्यांना माहिती आहे. आणि जे माझे जवळचे सहकारी होते त्यांना माहिती आहे ते कसे उत्माप करायचे. त्यांच्याकडे उमेदवारी त्यांना द्यायची असेल तर त्यांनी द्यावं. कोणते हुतात्मा नव्हते, त्यांचा कुठला इथं कार्य नाही. त्यांनी निवडणूक आजमावली त्यांच्या कुटुंबाने 2017ला. आता 2025-26 जेव्हा निवडणूक होईल तेव्हा मी परत सांगतो त्यांच्या निर्णयाचा स्वागत आहे. आणि त्यांना जे आरोप आहे की हिवाळी अधिवेशन किंवा काय, मी तर म्हणतो पोलीस यंत्रणेला पाहिजे जिथे तपास द्यावा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि परत तपास करावा. ही मागणी माझी स्वतःची आहे. फक्त माझ्याकडे अधिवेशन मध्ये मी नाही बोलू शकत, मी नाहीये सदस्य, म्हणून मी तुमच्या माध्यमातून बोलतो का पोलीस यंत्रणेने पाहिजे तिथे तपास तातडीने वर्ग करावा आणि परत तपास करावा. त्याचा मी स्वागत करतो. 5 वर्ष आले ह्या गोष्टीला, त्यामुळे आज थोडंसं असं आहे का त्याच्या बाबतीत 60 पेक्षा जास्त अरेस्ट झालेले आहेत. पहिला मारणाऱ्यापासून, पळवणाऱ्यापासून, सांगणाऱ्यापर्यंत आणि ज्यांनी माझा नावाचा वापर केला तो पण अरेस्ट झालाय. त्याला अरेस्ट होऊन किमान मला वाटतं 2 वर्ष झालेत. 4 पेक्षा जास्त माझ्या माहितीप्रमाणे, दिलेली माहिती जी आहे त्याच्याप्रमाणे 4 पेक्षा जास्त चार्जशीट दाखल झालेले आहेत. जो मुख्य आरोपी आहे
त्यांनी का नावं सांगितली, का लोकांना माझ्या नावाचा वापर करायला लावला ते सांगितलंय. आणि जो मुख्य आरोपी आहे, ज्याच्या बायकोवर जमीलचा घाणेरडी नजर होते असं त्याचं म्हणणं आहे, मला माहित नाहीये, त्या आरोपींचं म्हणणं आहे. त्या आरोपी 25 वर्षात माझ्या जीवनात कधी माझ्या संपर्कात नव्हता. एकदा पण तो उसामा नावाचा आरोपी माझ्या कार्यालयात नाही, माझ्या मिरवणुकीत नाही, निवडणुकीत नाही, कधी मदत मागायला आला नाही, काय काम घेऊन आला नाही, कधी फोन नाही केलाय. असं माणसाला माझ्या बरोबर जुळवत चुकीचा आव्हानांचा हट्टूनपणा आहे. निवडणुकीनंतर आव्हाड साहेब आणि त्यांच्या कुटुंबाला माहिती पडेल, आव्हाड साहेब बघणार नाही त्यांच्याकडे तेव्हा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील पण आली होती पेनड्राईव्हच्या द्वारे तुम्हाला सीसीटीव्ही पण आली होती, हे तुम्ही कोर्टाला सादर केलेलं आहे. पण मी तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स मध्ये आधीच सांगितलं की ज्या प्रकारचे माझ्याकडे जे पेनड्राईव्ह आले होते मी स्वतःहून पोलिसांना हस्तांतरित केलेले आणि तुम्हाला दाखवलेले आणि पोलिसांना हँड ओव्हर केलेला विषय त्याला 3 वर्षाचा आहे. 3 वर्ष मी कधी सांगितलं नाही. माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या विरुद्ध मुंब्रा कळवाला लढत असताना त्यांनी असाच घाणेरडा प्रकार केला, पण मी कधी ती गोष्ट बाहेर आणली नाही. कारण यंत्रणे जेव्हा तपास काम करत असतात तिथे कुठे आळा बसला नाही पाहिजे. चांगला तपास होत होता म्हणून मी काही राजकीय स्वार्थापोटी ती पेनड्राईव्ह कधी आणलं नाही. निवडणुकीसमोर फेस केलं मी तर चांगला तपास चालू आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, मी पेनड्राईव्हच हँड ओव्हर केलं नाही, मी पेनड्राईव्ह बरोबर ते एनव्हलप पण हँड ओव्हर केलं आणि स्वतः मी पोलिसांच्या माझ्या जबाबमध्ये सांगितलंय आणि तोंडी सांगितलं होतं की हे एनव्हलप पण मी देतो. या एनव्हलप मार्फत ज्यांनी तुम्हाला हे पेनड्राईव्ह माझ्यापर्यंत पोहोचवलंय म्हणजे तो तुम्हाला उसामापर्यंत पोहोचेल. म्हणजे मी स्वतः दिलेला पेनड्राईव्ह आणि तो एनव्हलप. तर काय माहिती का, हे मूर्खपणाचा कळस आहे, हे हट्ट आहे. त्यांनी हट्ट त्यांचा करावा. राबोरीतली जनता हुशार आहे, त्यांना माहितीये कोण काम करतो आणि कोण फसवणूक करतो. येत्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल नंतर कळेल. परत तिची बायकोचा मी त्यांचा निर्णयाचा स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना जे योग्य वाटतं ना त्यांनी तपास पाहिजे ते यंत्रणेकडे द्यावा, माझी काय हरकत नाही. फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांच्या संदर्भात तक्रारीचा पाढा वाचून दाखल होता. पुन्हा अधिवेशनामध्ये तोच विषय आव्हाड पुन्हा तोच विषय काढून आव्हाड साहेबांचं कसं माहितीये का, 2 तोंडाचे आहेत ते. एका बाजूला पाडा वाचणार त्यांच्या विरुद्ध, दुसऱ्या बाजूला हातपाय जोडायला मागच्या दारातून ते निरोप पाठवत राहणार. मला भेटायचं आहे, कुटुंबाच्या लोकांना निरोप पाठवणार. मला पुढे मोकळा म्हणजे ते एवढा खालच्या स्तरावर बोलायचं नाहीये. एवढंच ते शिंदे साहेबांच्या बाबतीत म्हणतात. मग स्वतःच्या स्वार्थासाठी ते शिंदे साहेबांकडे जाऊन मोठे साहेबांचा प्रेशर आणून ते फायलीवर सह्या घेतात. तेच फडणवीस साहेबांच्या बाबतीत तक्रार करतात. तेच त्यांच्या दारात रात्री 12 नंतर जातात आणि निवडणुकीसाठी मदत मागायला जातात. तेच भाजपकडे, तेच दादांकडून मागून काय उद्योग करतात ते कुटुंबाला माहिती आहे. कसे निरोप पाठवतात मला भेटायचंय, तर त्यांच्या तक्रारीने काय फरक पडत नाहीये. त्यांचा जो हट्ट आहे ना त्यांनी करावा. पहिली गोष्ट तर जितेंद्र आव्हाडांनी ना माझ्या आरोप जे करतात ना तसंच ना त्यांनी ना करमुसेंच्या बाबतीत पण तपास दुसऱ्या यंत्रणेला पाठवावं. आणि जे जितेंद्र आव्हाडांकडे हिंमत असेल ना तर मी चॅलेंज करतो त्यांनी करमुसेचा पण तपास पाठवावा. नजीब मुल्लांनी कसं मनमोकळ्याने सांगितलं पाठवा जिथे पाठवायचं आहे. मी काय केलेलं नाही म्हणून मी घाबरत नाही. करमुसे पाठवा. सेकंड, जे त्यांचा बॉडीगार्ड होता ज्यांनी जे सुसाईड केलं त्याचा पण तपास पाठवावा की आव्हाड साहेबांनी कसा मानसिक त्रास दिला होता आणि जितेंद्र आव्हाडांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा मानसिक ताण होता म्हणून त्यांनी सुसाईड केलेला आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगतो त्यांनी तपास पाठवावा. आमच्याकडे पुरावे, ते स्वतः खुर्चीवर बसून करमुसेंना मारत होते, हे पुरावे साक्ष, जो मेन साक्ष ना त्याला उद्या कोर्टासमोर ते तपास यंत्रणेसमोर उभा करतो. त्यांनी पाठवावं ना. जशी माझी हिंमत आहे, मी स्वच्छ आहे, मी निर्दोष आहे म्हणून मी कसं हिमतीने सांगतो, त्यांनी पण सांगावं ना त्यांनी. मग कुठे कोर्टात काय झालंय, वकिलांनी काय केले, सर्व रेकॉर्ड आमच्याकडे आलेले. तुतारी वाजणार म्हणतात राबोडीत. काय तुतारी वाजणार हो, तुतारी निवडणुकीत नक्की वाजणार, पण राबोडीतली जनतेला कानात दुखणं नाही पाहिजे. तुतारी वाजली का कान दुखतं. लोकांना वेळ पाहिजे आणि चांगली वेळ त्यांची आलेली आहे. औषध आहे का तुमच्याकडे? औषध आहे का? औषध आहे का काय? हा, काय औषध आहे का? तुतारीचं औषध डिपॉझिट जप्त. तुम्ही निवडणूक बघून घ्या ना. असे पराभूत करण्याचे बरेचशी यंत्रणा आली होती. सर्व पक्षांनी एकत्र यावं
काम करणारी लोक आहे. आम्ही काम करायला कुठे चुकलो असेल तर निवडणुकीत आम्ही पराभूत होणार. जनता आज घोडा मैदान सामने आहे ना, त्यांनी यावं, निवडणुकीत यावं, प्रचार करावा. त्यांची रणनीतीच आहे. नजीब त्यांना वाटतं का नजीब मुलाला टेन्शन देऊ, राबोडीत गुंतून ठेवलं का जे हातातून त्यांचा बालेकिल्ला फिसकट चाललाय मुंब्रामध्ये ते त्यांना थांबवता येईल. काय होणार नाही. पाहिजे तर उमेदवार समोर उभा करा. मी जे यंत्रणा राबवणार ते राबवणार. निवडणुकीच्या समोर जायला मी घाबरत नाहीये. आता तुम्ही म्हणालात की अजित पवारांची पण उमेदवाराने भेट घेतात आहेत. नाही, मी असं बोललो नाहीये. मी असं बोललो नाहीये दादांची भेट घेतात, दादाची भेट घेतात, मी असं बोललो नाहीये. ते कुठे कुठे मेसेज पाठवतात, कुठल्याकडे निरोप देतात की प्लीज माझी दादाची वेळ मिळून घ्यावं. ते इथे जे दादाचे अरे पाय पडत, त्यांचं कामच तो आहे. त्या पक्षामध्ये मागच्या दारातून जायचं आणि माणसाचे पाय पकडायचं. साहेब मी चुकलो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची काही इच्छा आहे का? त्यासाठी ते नाही, त्या बाबतीत मला काय माहिती नाही आणि एवढा मोठा मी नेता नाहीये का पक्षाची रणनीती ठरवणार. मी माझ्या जमिनीवरचा छोटा कार्यकर्ता आहे. त्या बाबतीत म्हणून काहीतरी माझ्या तोंडात टाकू नका. पण मी एवढंच सांगतो की जितेंद्र आव्हाडांना वाटतं ना का असे उभे करून मी घाबरणार नाही. आणि त्यांना वाटतं ना अधिवेशनात सर्व मोठा अधिकार येते ते सभागृहाला, त्यांनी निर्णय घ्यावा. माझं म्हणणं आहे का त्यांनी तपास यंत्रणेत पाहिजे ते त्यांना द्यावी. मी काही केलेलं नाही तर म्हणून मी घाबरणार नाही.